फ्रेम रात्रीचे बरोबर 1:17 आणि अक्षरशः खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिची जी मोठी काच होती तिचा अक्षरशः भोगा झालेला त्या काही चुकीची गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की माझ्यासोबत हे घडलं, ते आपल्यासाठी नव्हतंच, म्हणूनच घडलं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय दिवशी मी तुमच्यासोबत माझ्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, मनापासून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. 2023ला मी स्वामी सेवेत आली, कारण मला चांगलं आठवतंय जेव्हा माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ना, म्हणजे प्रत्येक गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, पण काही गोष्टी अशा घडतात की तेव्हा आपण खूप सारं नामस्मरण करायला बघतो एखाद्या देवाचं आणि त्या देवाच्या सेवेत आपण जातो, विलीन होतो आणि पूर्णपणे कुठेतरी आपला जे होप्स असतात ते संपलेले असतात, पण असं वाटतं कुठेतरी अजून जगण्याची इच्छा असते. तर असंच माझ्यासोबत घडलेल्या होत्या काही गोष्टी. मी मोरे दादांच्या स्वामी समर्थ केंद्रातनं गुरुचरित्र घेतलं होतं आणि गुरुचरित्र घेतल्यानंतर मी ठरवलं होतं की मला पारायण करायचं, पण माझ्या तोंडातनं निघून गेलं होतं की मी स्वामींचे 7 पारायण करणार. आणि तेव्हा मी विचार नव्हता केला की मी कसे करणार, काय करणार, माझ्याकडनं होईल किंवा नाही होईल. फक्त माझ्या तोंडातनं बोलल्या गेल्या की मी 7 पारायण करणार आणि 7 पारायण करायला किती कालावधी लागेल. आणि मी असंही बोलता बोलता बोलून गेली होती की जेव्हापर्यंत मी 7 पारायण करेल, जोपर्यंत माझे 7 पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत मी पूर्णपणे नॉनव्हेज बंद करणार. म्हणजे घरातही नॉनव्हेज करणार नाही. तुम्हाला बाहेर खायचं असेल तर खा, पण घरात मी नॉनव्हेज अजिबातही बनवणार नाही आणि नॉनव्हेज मी स्वतः सुद्धा खाणार नाही. तर हे 7 पारायण करताना सुरुवातीला मला कुठल्या अडचणी आल्या आणि स्वामी सेवेत मी असताना मला कुठल्या भयानक अडचणींना मी सामोरी गेली. म्हणजे माझं पारायण चालू असताना मला कुठले कुठले अनुभव येत गेले, मला किती थांबवलं गेलं किंवा त्याच्यानंतर माझे जे अनुभव होते ते किती चांगले वाईट हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिला माझं जेव्हा मी पारायण घरी केलं तेव्हा म्हणतात ना, नजर इज रिअल, खरं असतं ते. आणि नकारात्मक शक्ती ही प्रत्येकाच्या घरात असतेच. मी तर हे मान्य करते, कारण माझ्या स्वतःच्या घरात होती आणि ती माझ्या पहिल्या पारायणाच्या वेळेस कशी बाहेर निघाली नाही, मी तुमच्यासोबत आज माझा अनुभव शेअर करणार आहे. तर झालं असं की पहिलं पारायण मी जेव्हा म्हणजे पहिलं पारायण मला करायचं होतं, तेव्हा पहिल्या पारायणाच्या वेळेस काय काय अटी असतात, नियम असतात, कसं करायचं असतं ते तुम्हाला गुरुचरित्राच्या याच्यावरती दिलेलंच असतं, पुस्तकामध्ये पहिल्याच पानावरती दिलेलं असतं. आणि किती अध्याय असतात, एकूण 53 अध्याय असतात गुरुचरित्राचे. तर ते कसे कसे वाचायचे असतात, किती वेळात वाचायचे असतात, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या अटी असतात, तुम्हाला काय खायचं असतं, किंवा तुम्हाला सोफ्यावर वगैरे पलंगावर बसायचं असतं की नाही बसायचं असतं, ब्रह्मचर्य पाळायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असते आणि ते सगळं आपल्याला फॉलो करूनच आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची असते. तर हे सगळ्या अटी नियमी वाचून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मी यूट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओज सर्च केलेले होते की पारायण कसं करावं, 7 दिवसाचं पारायण असतं तर नेमकी कोणत्या दिवशी सुरुवात करावी, कुठल्या दिवशी त्याची समाप्ती करावी. पण मग नंतर मी मला वाटेल तसं त्या दिवशी सुरुवात करू गेली. फक्त अमावस्या बघितली, म्हणजे अमावस्या सोडली तर प्रत्येक वेळेस मी पारायणाला एकदम परफेक्ट सुरुवात केलेली. आणि प्रत्येक पारायण झाल्यानंतर एक सुवासिनी जोडा जेव घालायचा असतो. तर मी प्रत्येक पारायणाच्या नंतर एक सुवासिनी जेव घातली आणि त्याच्यानंतर त्यांचा काही श्रीफळ वगैरे नैवेद्य वगैरे असतो तो त्यांना दिला आणि त्यानंतर माझी पारायणाची बरोबर समाप्ती केली. तर झालं असं, सगळ्यात पहिलं पारायण मी जेव्हा चालू केलं 2023ला, तेव्हा ते 1-2 दिवस मला पहिलं जड गेलं. आणि माझं पारायणाला जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा माझ्या पारायणाला मी सुरुवात केल्यानंतर 1-2 दिवस चांगला गेला आणि अचानक तिसऱ्या दिवशी मला असा अनुभव आला की म्हणजे माझं मशीन चालू होतं कपड्याचं, ते मशीन हलतंय, घरातली भांडी वाजताय आणि मला सारखं उठावंसं वाटायचं त्या पारायणावरनं. पण मी त्या पारायणावरनं विचार केला की मला हे मी वाचलं होतं अगोदर, कुठेतरी ऐकलेलं होतं की पारायण करताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येतात, नकारात्मक शक्ती असते तुमच्या घरामध्ये, ती तुम्हाला त्रास देते किंवा कोणी अचानक घरामध्ये पाहुणं वगैरे, तर माझ्या आलं नव्हतं पण शेजारचे वगैरे यायचे घरामध्ये आणि मग दरवाजा वाजवायचे. पण नंतर मी दुसऱ्या दिवशी दरवाजा थोडा उघडाही ठेवलेला. मग सिलेंडरवालाच येणार किंवा पार्सलवालाच येणार. तर आपण सांगायचो म्हणजे पार्सल असेल तर मी फक्त असं थांबा वगैरे करायचे, पण मला उठावंच लागायचं. तर मग त्याच्यानंतरचा जो तिसऱ्या दिवशीचा जो माझा अनुभव होता ते झालं असं की रात्रीचे बरोबर 1:17-18 झाले असतील, कारण तेव्हा मी जागीच होती. माझे मिस्टर तेव्हा आलेले नव्हते घरी आणि त्याच वेळेस आमची जी फोटो फ्रेम होती
तेव्हा माझी अधिरा नव्हती. मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आमच्या तिघांची आम्ही एक फोटो फ्रेम बनवलेली होती आणि ती फोटो फ्रेम मी भिंतीला लावलेली होती आणि ती फोटो फ्रेम रात्रीचे बरोबर 1:17 आणि अक्षरशः खाली पडली आणि खाली पडल्यानंतर तिची जी मोठी काच होती तिचा अक्षरशः भुगा झालेला त्या काचेचा. एकही काच अशी वेगळी पडलेली नव्हती किंवा काच अशी सलग दिसत नव्हती. पूर्ण काचेचा भुगा झालेला होता. आणि त्यानंतर माझ्या एक ओळखीच्या होत्या, मी त्यांना फोन केलेला. त्या पण स्वामी सेवेतच होत्या. मी त्यांना सांगितलं की म्हणजे माझ्या अंगाला काटा आला की मी त्यांना सांगितलं की असं का झालं, म्हणजे आमच्यावर काहीतरी संकट येणार आहे म्हणूनच असं झालं आणि त्यातल्या त्यात मी पारायण करते घरामध्ये. असं का होईल? असं नाही व्हायला पाहिजे. मी स्वामी सेवेत असताना अशा अडचणी कशा येतात? असं कसं होऊ शकतं? तेव्हा त्या मला बोलल्या की "ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्याला हे काही गोष्टी करू देत नाही आणि स्वामी समर्थांचं तुमच्या घरामध्ये पारायण चालू आहे, तर या पारायणाच्या कालावधीमध्येच ती निगेटिव्हिटी बाहेर जाते आहे आणि तुमचे जे काही संकट असतील ते टळले पूर्णपणे, म्हणूनच असं होतंय." मग तेव्हा मला कळून चुकलं होतं की नाही, निगेटिव्हिटी ही 100% आपल्या घरामध्ये आहे आणि ती हळूहळू बाहेर जाण्यासाठी सुरुवात होते. कारण त्याच्या अगोदर आमच्या घरामध्ये नेहमी अ, पूर्ण डिटेल सांगणार नाही, पण आमच्या घरामध्ये नेहमी असं वादविवाद, कुठल्या छोट्या-छोट्या कारणावरनं, म्हणजे गरज नसताना, कारण नसताना वादविवाद होणं किंवा कुठल्याही गोष्टीचा एकदम मोठा इश्यू होणं असं होत होतं. पण मी माझे पूर्ण 7 पारायण केले ना, त्या 7 पारायणमधला इतका सुंदर अनुभव मला आलेला आहे. खूप छान अनुभव आलेला आहे मला आणि नंतर ते हळू पहिल्या पारायणामध्ये मला स्वामींची प्रतिमा पण दिसलेली होती. मी तुम्हाला एका शॉर्टमध्ये ती पुढच्याच आता माझ्या येणाऱ्या YouTubeच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला ती नक्की दाखवेल. तुमच्यासोबत शेअर करेल. नक्की बघा. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तर काय झालेलं 4थ्या-5व्या दिवशी पुन्हा एकदा असाच एक प्रकार घडलेला. माझा जो आरसा होता, तो आरसा आम्ही खाली काढून ठेवलेला होता. पण तो आरसा ॲक्चुअली असा होता. तो आरसा आपण असा ठेवतो ना, म्हणजे कशाला तरी भिंतीला असा लावून ठेवला असता, पडला असता तर ठीक आहे. पण तो आरसा मी असा ठेवला. आपण भिंतीला आरसा आपण असं टेकवून ठेवतो ना, तो असा मी टेकवून ठेवलेला. तो आरसा उलट्या दिशेने, म्हणजे ज्या दिशेने ठेवलं होतं त्याच्या उलट्या दिशेने तो आरसा खाली पडला आणि पुन्हा सेम प्रकार आमच्या फोटो फ्रेमसोबत झाला होता. तोच प्रकार त्या आरशासोबतही घडला. पूर्ण तशाच त्या पद्धतीने काचा वगैरे झालेला. असं माझं पहिलं पारायण आहे ना, ते खूप म्हणजे आवाजामध्ये काहीतरी फुटणं, काहीतरी तुटणं ह्याच्यामध्ये गेलं. त्याच्यानंतर जे दुसरं पारायण आलं ना, 2रं, 3रं, 4थं, 5वं, 6वं आणि 7वं हे पारायण सगळे माझे व्यवस्थित गेले आणि प्रत्येक पारायणाला एक चांगला खूप छान सुंदर अनुभव येत गेला. प्रत्येक गुरुवारी गुड न्यूज भेटत गेल्या आणि शेवटचं पारायण माझं झालं 2025 मध्ये, सुरुवातीलाच मार्चमध्ये. आणि त्याच्यानंतर पारायण झाल्यानंतरच मग माझी अधिरा मला म्हणजे अधिरा राहिलेली होती तेव्हा माझी प्रेग्नन्सीच चालू होती आणि बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे मागच्या वर्षी 10 जुलै 2025ला गुरुवारी गुरुपौर्णिमेला माझ्या अधिराचा जन्म झाला. तर स्वामींनी मला खूप सुंदर असा अनुभव, खूप सुंदर असं माझ्या सेवेचं फळ मला दिलेलं आहे. तो तिचा जन्मच नसून तर स्वामींनी मला दिलेलं एक ते खूप मोठं माझ्यासाठी फळ आहे. स्वामी सेवेत असताना म्हणतात ना, स्वामी नेहमी म्हणतात, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे." तर खरंच हे खरं असतं. तुम्ही स्वामी सेवा जेव्हा मनापासून करतात ना, तेव्हा स्वामींचा कुठलाच भक्त रिकाम्या हाती हा माघारी फिरत नाही. स्वामींच्या तुमच्या ज्या पण इच्छा असतात त्या स्वामींच्या चरणी तुम्ही मांडल्या तर खरंच स्वामी आहे आणि स्वामी त्या पूर्ण करतातच. तर अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या तुमच्यासोबत मी खूप शेअर करू शकते, पण व्हिडिओ हा खूप लाँग होणार आणि मला एवढा लाँग व्हिडिओ बनवायचा नाही आहे, कारण आता रात्रीचे वाजले आहे जवळ-जवळ 1:30 वाजत आलेला आहे आणि माझं बाळ आता सारखं उठेल, त्याच्यामुळे मला तिच्याकडे जाणं भागच आहे. त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल की हा माझा मनापासून अनुभवलेला अनुभव आहे आणि मी ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि खरं सांगते, खूप छान वाटतं, एक मन मोकळं वाटतंय की स्वामी आहे, फक्त मनापासून भक्ती करा. स्वामींच्या भक्तीत एकदम स्वतःला रमवून द्या आणि खरंच मनापासून स्वामी सेवा करा. स्वामी आहे. स्वामी प्रत्येकाच्या पाठीमागे एकदम निर्भयपणे उभे राहतात. स्वामी प्रत्येकाच्या पाठीमागे असतात.
फक्त तुम्ही स्वामी सेवेत आहात, स्वामींचं नामस्मरण करा आणि कुठली गोष्ट घडते ती नशिबाची असते. आणि जी गोष्ट म्हणतात ना घडते, चुकीची गोष्ट आपण कधी-कधी म्हणतो, की माझ्यासोबत हे घडलं, ते आपल्यासाठी नव्हतंच, म्हणूनच घडलं. जे आपल्यासाठी आहे ते आपले स्वामी आपल्याला देणारच आहे आणि जे आपल्या आयुष्यातनं जातं ना, ते आपल्या आयुष्यात नसतंच, त्याचा विचार अजिबातही करायचा नाही. सो मी एवढंच तुम्हाला सांगेल, की आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत सगळे शेअर केलेले आहे. तर कसा वाटला आपला व्हिडिओ हा? माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केले आहे. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकतात आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्यावर खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.